नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत आजपासून 3 दिवस धान्य आणि फळ महोत्सव नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर सुरू राहणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या 3 दिवसीय महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांचे आणि धान्यांचे प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादन मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी धान्य आणि फळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी या महोत्सव आणि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. त्यांना आपलं झालेलं काम दाखवण्याचा एक चांगला आज त्यांना संधी उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामुळे जिल्ह्यातले इतरही जे लोक येतील ते बघून स्वतः सुद्धा आपण त्या पद्धतीने चांगलं काम करावं अशी एक प्रेरणा डेफिनेटली इथून घेऊन जाणार आहे. त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना नक्कीच मिळेल. तसंच जे आपल्या जिल्ह्यातलं काम चाललेलं आहे किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना चाललेल्या आहेत त्याची माहिती देखील या महोत्सवाच्या माध्यमातून सर्व लोकांना मिळणार आहे. कृषी विभाग हा आपल्याला कल्पना आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये विभागाचं काम चाललं असतं जिल्ह्यामध्ये. ट्रेडिशनल काम तर आहेच, पण त्याच्याबरोबर आता आपल्या जिल्ह्याच्या पुरतं जर बोलायचं झालं तर ज्या आपल्या समोरचे जे चॅलेंजेस आहेत, एकतर जो आपला हॉर्टिकल्चर खूप चांगलं डेव्हलप झालेलं आहे त्याला पुढे आणखी घेऊन जाणं, एक्सपोर्ट ओरिएंटेड करणं, त्याचं मार्केटिंग ब्रँडिंग करणं हा एक आपल्या समोरचा एक उद्दिष्ट आहे, एक चॅलेंज आहे. तसंच काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अति इरिगेशनमुळे ज्या सॅलिनेशन ऑफ लँडचा जो आहे, शारपट जमिनीचा आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शाश्वत कशा पद्धतीने शेती केली गेली पाहिजे त्याच्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांचं प्रबोधन करणं, किंवा एक दुसरीकडे आपल्याकडे आता जिथे आतापर्यंत सिंचित क्षेत्र नव्हतं त्या ठिकाणी आता सिंचनाच्या सुविधा पोहोचत चाललेल्या आहेत. तर तिथल्या लोकांसाठी कोणत्या पद्धतीने सर्वोत्तम आपल्याला पीक पद्धती घेता येईल त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन करणं, ओव्हरऑल प्रोसेसिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग याच्यावर काम करणं, ही आता आपलं जे शेती विभागाचं जे पुढचं काम असणार आहे, पुढच्या 5-10 वर्षामध्ये असणारं काम आहे, हे अराउंड या क्षेत्राभोवती आपलं रिव्हॉल्व्ह होणार आहे. तसं मला वाटतं की आपल्या सांगली जिल्ह्यामधला शेतकरी अतिशय उद्यमशील आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पिकांमधले जे काही उच्चतम उत्पादनाचे जे रेकॉर्ड्स आहेत ते बरेचदा आपल्याकडचे शेतकरी घेतात. त्यांना फक्त जर आपण मार्गदर्शन केलं, थोडासा हात त्यांना दिला तर मला कल्पना आहे आणि मला खात्री आहे की आपले जे शेतकरी आहेत सांगली जिल्ह्यातले अतिशय उत्कृष्ट काम करून दाखवतील. त्याच्यामुळे कृषी विभागाला माझी एक जी सूचना असणार आहे की आपल्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज जी आहेत त्या अधिक आपण स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त आपण पोहोचलं पाहिजे. नवीन ज्या आपल्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत आपण पोहोचवायचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्याचा ॲक्च्युअल फायदा ग्राउंडवरती जो आहे तो सगळ्यांना होईल. आणि या अशा महोत्सवाच्या माध्यमातून डेफिनेटली तो एक आपण प्रयत्न करतोय की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सर्व योजना आहेत किंवा आपण झालेलं काम आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. या महोत्सवाचं जे नेटकं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेचाही आपल्याला सपोर्ट मिळाला. ज्यांनी अप्रत्यक्षपणे याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. की थोडीशी मदत मिळेल का? मला आनंद होतोय की आज त्यांच्या एका फोन कॉलमुळे महानगरपालिकेला त्यांचा को पार्टनर होता आलं. आत्ताच बिराजदार साहेबांनी बोलताना सांगितलं की शासनाची कुठली योजना असो, केंद्र शासनाची असो किंवा राज्य शासनाची असो, जेव्हा जिल्ह्यातल्या सगळ्या यंत्रणा आणि सगळे स्टेक होल्डर्स जेव्हा त्या यंत्रणेमध्ये गुंतून जातात तेव्हा ती योजना 100% यशस्वी होते. त्याच्यामुळे मी कुठलंही मागे पुढे न बघता त्यांच्या ह्या चांगल्या एका प्रदर्शनामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि महानगरपालिकेला सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक चांगला कार्यक्रम करता आला. कृषी विभागाचं कार्य आम्ही अगदी जवळून बघतोय. 2019चा महापूर, 2021चा महापूर, 2020ची अतिवृष्टी, या काळामध्ये कृषी विभागाने अगदी प्रत्येक शेतापर्यंत, बांधापर्यंत जाऊन अतिशय चांगली भूमिका बजावलेली होती. पंचनाम्यांमध्ये सुद्धा त्यांची भूमिका बजावलेली होती. त्यांच्या भूमिकेमुळे सर्व बाधित शेतकऱ्यांना वेळेवर जी नुकसान भरपाई होती ती सुद्धा मिळालेली होती. अन्य बाबतीत सुद्धा
सध्या आपण बघतोय कृषी विभाग हा आधुनिकतेकडे वाटचाल करतोय. पारंपरिक कृषी शेती न राहता त्याला आधुनिकतेची जोड देऊन असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शनं भरून शेतीच्या प्रकारामध्ये बदल केला जातोय आणि त्याच्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात शेतीकडे आकर्षित होण्याचं लोकांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. कृषी विभागाला माझी विनंती आहे की यापुढे कुठलाही कार्यक्रम असेल किंवा आपली कुठलीही योजना असेल तर महानगरपालिकेला कळवा. महानगरपालिका नेहमी आपल्या सोबत असेल. आता आपल्याला पिकेल ते विकेल या योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला मोठा सपोर्ट करायचा आहे. महानगरपालिकेच्या खूप साऱ्या ओपन स्पेस आहेत मोकळ्या जागेवर, तर शेतकरी बांधवांसाठी आणि कृषी विभागासाठी आम्ही आमचे ओपन स्पेस सुद्धा उपलब्ध करून द्यायला तयार आहोत. कारण शेवटी कृषी राजा जगला पाहिजे आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा आपण मोठे होणार हे ध्येय आपण जवळ बाळगलं तर नक्कीच त्यांची प्रगती चांगली होऊ शकेल. त्याचबरोबर मध्यंतरी माननीय कृषी मंत्री महोदयांकडे बैठक झालेली होती. कृषी भवनासाठीची जागा निश्चित झालेली आहे आणि कृषी भवनामध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदयांसोबत महानगरपालिका सुद्धा आपल्यासोबत आहे. सर, ह्या कृषी भवनाचा आराखडा आम्ही आमच्या आर्किटेक्टकडनं तयार करून दिलेला आहे. अतिशय चांगला आराखडा तयार केला आहे. आपली बिल्डिंगच्या बाजूला महापालिकेची बिल्डिंग आणि त्याच्या बाजूला कृषी भवन असा आराखडा पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय कृषी मंत्री महोदयांकडे मांडतोय. तिथे सुद्धा अंतर्गत रस्ते आणि इतर कामांसाठी महानगरपालिकेने ग्वाही दिलेली आहे की कृषी विभागासाठी ते सुद्धा आम्ही विकसित करून देत आहोत. पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी होता आलं, तुमच्यासोबत हा कार्यक्रम आम्हाला पार पाडता आला, याबद्दल मी कृषी विभागाचं विशेष आभार मानतो. आजच्या सगळ्या विजेत्या